नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करते आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला 42 साइजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहायची आहे। आपली सिरीज चालू झालेली आहे। सिरीज 28 पासून ते 48 साइज पर्यंत पूर्ण मी पेपर कटिंगचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, एका खाली एक। त्याच्या लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकता। तर मैत्रिणी, चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, आपल्याला इथे पेपर कटिंग जी आहे ती 42 साइजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहायची आहे। तर इथे मी पूर्ण मापे जी आहे ती उतरवून घेतलेले आहेत। आपल्याला ही कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत, काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला इथे मी मापे सांगणार आहे। काय काय घ्यायचे आहेत ते पण मी इथं सांगणार आहे, ते तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत। तर आपण पेपर कटिंगला सुरुवात करणार आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे पाहू शकता 42 साइजचा आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहे। पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 14 इंच। 1 इंच पाठीमागलच्या पार्टसाठी घ्यायचा आहे। टोटल आपल्याला पाठीमागे 15 घ्यायचा आहे, पुढच्या पार्टसाठी घ्यायचा आहे आपल्याला 15.5 प्लस आपल्याला किती घ्यायचा आहे 15.5। अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या पार्टसाठी घ्यायचा आहे 15.5। छातीचा चौथा भाग आहे 10.5। 10.5 प्लस 2 इंच मार्जिंग साठी आपल्याला 12.5 ची घडी घ्यायची आहे। त्यानंतर कंबर घ्यायची आहे आपल्याला 10 प्लस 2 इंच मार्जिंग साठी टोटल आपल्याला कंबर जी आहे ती घ्यायची आहे 12। त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25। मोंडा घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण 6.25, कारण 42 साइजला 6.25चा मोंडा येणार आहे। त्यानंतर पाठीमागलचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 10। तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती पाहिजे आहे ती। त्यानंतर आपल्याला पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे 6। बाही घडी घ्यायची आहे आपल्याला जसं की आपण 10.5 प्लस अर्धा इंच टोटल आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे 11। बाही लांबी घ्यायची आहे आपल्याला तयार 6 प्लस 1 इंच अस्तरच्या ब्लाउज साठी किंवा साधा ब्लाउज पीस असेल तर कंपल्सरी तुम्हाला 1.5 इंच घ्यायचा आहे। टोटल आपण इथे अस्तरची कटिंग करणार आहे, तर 6 प्लस 1 इंच बरोबर मी 7ची बाहीची घडी घेणार आहे। त्यानंतर बाही दंड 6.5 प्लस आपल्याला 2 इंच मार्जिंग साठी लागणार आहे, तर आपल्याला इथे घ्यायचं आहे 8.5ची दंड फिटिंग म्हणजे पूर्ण घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कटोरी ही घ्यायची आहे। आता इथे मी कटोरी टाकून घेत आहे। तर कटोरी आपली जसं की आपला मोंढा किती आहे, आपला मोंढा जो आहे तो आहे 6.25, तर आपल्याला कटोरी पण घ्यायची आहे 6.25। अशा पद्धतीने आपल्याला कटोरी पण घ्यायची आहे 6.25। तर या पद्धतीने सर्व मापे जे आहेत ते आपल्याला वहीमध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित पूर्ण मापे जे आहेत ती टाकून देणार आहे, हे साईडला ठेवणार आहे। आणि आपल्याला पूर्ण उंची किती घ्यायची आहे 15.5 घ्यायची आहे। तर 15.5 वर इथे मार्किंग करायचे आहे। आपण या साईडने उंची टाकून घेणार आहे, या साईडने आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकायचा आहे। आता इथल्या साईडनेही आपल्याला 15.5 वर मार्किंग करायचे आहे। पाहू शकतात इथे आपण 15.5 वर मार्किंग केलेले आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण आपण छातीचा भाग किती घेतलेला आहे, तर आपल्याला इथे घ्यायचा आहे 10.5। 10.5 मध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहेत, तर आपल्याला इथं 12.5ची घडी घ्यायची आहे। अशा रीतीने आपण इथंही 12.5ची घडी घ्यायची आहे। पाहू शकतात इथे आपण 12.5 वर मार्किंग करणार आहे। त्यानंतर आपल्याला हा आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकतात इथे आपण हे बॉक्स तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर। आपण इथे शोल्डर किती घेतलेला आहे, तर आपण शोल्डर घेतलेला आहे 5.25। आता 5.25 का घेतलेला आहे, तर आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 2.5 इंच। तर आपल्याला 42 साइजला किती टाकायचे आहे 2.5 इंच। आणि हे जे शोल्डर आहे ते आपलं 3.25 इंचाचं राहणार आहे, म्हणजे तुमचं तयार राहणार आहे 2.5 इंच। अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर तुम्हाला जर जास्त छोटं पाहिजे असेल तर तुम्ही कमी करू शकता। ते कसं करायचं आहे तर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलंच आहे। तुम्हाला तयार 2.25चं पाहिजे असेल तर तुम्ही इथं 5.25 न घेता 5.5चा पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे। आता पुढचा गळा किती घेतलेला आहे आपण, तर 6 घेतलेला आहे। तर 6 वर इथं मार्किंग करायचे आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण
मोंढा किती घ्यायचा आहे, इथं आपण 6.25 घेतलेला आहे. 40 साईजला किती घेतलेला होता, 6, तर आपल्याला इथे घ्यायचा आहे 6.25. त्यानंतर आपल्याला इथंही घ्यायचं आहे 6.25. अशा रीतीने त्यानंतर आपल्याला हे जी पॉइंट आहे तर हे आपल्याला इथं घ्यायचं आहे. परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या साईडने तरी चेक केलं तरी पण चालतंय, तुम्हाला कुठल्याही साईडनं तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा मोंढा जो आहे तो खोली जी असते ती टाकायची आहे आपल्याला 1.25. पुढची जी आहे ती आपल्याला 1.25 ची टाकायची आहे. आता हे 6.25 आहे तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, 3 आणि 1 रेषा घ्यायचा आहे, मध्य काढायचा आहे 6.25चा. त्यानंतर छातीचा चौथा भाग किती आहे आपला 10.5. 10.5 वर इथं मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला कंबर आहे आपली, तर पूर्ण कंबर आपली किती आहे 12, तर आपल्याला या साईडने पण 12 वर मार्किंग करायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण आखून घेतलेले जे भाग आहेत अशा रीतीने इथला गळ्याचा जो आहे तो 2.5 आहे, तर आपल्याला इथं हे 2.5 घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बॉक्स तयार करायचा आहे. अशा रीतीने आपण हे बॉक्स तयार करणार आहेत, पाहू शकता. आणि इथे आपल्याला हा गोल गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने देऊन घेतलेला आहे. तसंच आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा जो आकार आहे तो पण देऊन घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्याही मोंड्याचा आकार जो आहे तोही देऊन घ्यायचा आहे. तुमचा पुढचा मोंड्याचा जास्त फुगा येत असेल तर आपण इथं काय करत असतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. 28 ते 40 साईज पर्यंत कटोरी ब्लाऊजची आपली सिरीज चालू आहे. आज 42 साईजचा आहे. तर इथं तुम्हाला जर जास्त फुगा पडत असेल तर तुम्ही आतमध्ये गळ्याच्या साईडने 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला पुढच्या साईडने 3.5 इंचाची आणि 3 वर 1 मार्किंग करायची आहे. तसंच आपल्याला इथंही 3 वर 1 मार्किंग करायचे आहे. या पद्धतीने आपण हे 3 वर मार्किंग केलेले आहे. तसंच आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे. पाहू शकतात आपण इथे काय करणार आहे, ही लाईन मारून घेणार आहे सरळ मध्ये. आता हे आपण काय केलेलं आहे, हे पूर्ण 12.5ची घडी घेतलेली आहे. 12.5ची घडी घेतली की आपल्याला इथलं कटोरीचा जो पॉइंट असतो तर अशा रीतीने काढून घ्यायचा असतो. जितकं की आपण घडी घेतलेलं आहे त्याचं निम्म करायचं आहे. तर आपल्याला हे 42 साईजला कटोरी आपली 6.25ची निघलेली आहे. म्हणजे मोंडा आणि कटोरी आपलं सेम असं अंतर आलेलं आहे. तर आता इथे काय केलेलं आहे आपण, हे मोंड्याचा जो भाग असतो तो घ्यायचा आहे आपल्याला 42 साईजला 2.25चा घ्यायचा आहे. आता इथून आपण अर्धा इंच वर घेणार आहेत आणि हा आपल्याला कटोरीचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला कटोरीचा जो आकार आहे तो देऊन घेणार आहे. पाहू शकतात. हे पहा. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 42 साईजचा जो कटोरीचा जो पेपर कटिंग आहे तो आज आपण व्यवस्थित अशी मापे जी आहेत ती टाकलेली आहेत. तर याला म्हणायचं आहे आपल्याला कटोरी पुढचा भाग. अशा रीतीने इथे साईज टाकायची आहे. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 6.25 पूर्ण मोंड्याची उंची. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 3.25. अशा रीतीने आपलं शोल्डर आहे. त्यानंतर पुढचा गळा 6 इंच. तयार कटोरी घेतलेली आहे आपण 6.25. क्रॉस पट्टी आहे आपली पुढच्या साईडने 3.5, पाठीमागलच्या साईडने 3 इंच. व्यवस्थित असे हे सर्व मार्किंग करून घेतलेले आहे. तर क्रॉस पट्टीवर पण आपल्याला 42 साईज टाकून घ्यायचा आहे कटोरी ब्लाउज. म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे आपला हा पॅटर्न कोणत्या साईजचा आहे ती पाहण्यासाठी. आता हे मी कट करून घेणार आहे. पाठीमागलचा गळा जो आहे तर डीप नेक मध्ये असेल किंवा बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम येत असतो, शोल्डर उतरत असतं, तर त्याचं कारण जे आहे तर तुम्ही सरळ जर टिप मारली तर तुमचं शोल्डर उतरणार आहे. तुम्ही इथे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही.
आता हे मी दोन्ही पार्ट, पाठीमागलचा आणि पुढचा दोन्हीही कट करणार आहे. इथून स्टार्टिंग करणार आहे, पाठीमागलचा मोंडा कट करणार आहे आणि इकडे कमरेचा जो भाग आहे आपला, अशी क्रॉस मध्ये आपण छाती 12.5 घेतलेले आहे, तर आपण कंबर जी आहे ती 12 घेतलेली आहे. तर अशा रीतीने आपण हे कट करून घेणार आहे. तर व्यवस्थित असं कट करून घेत आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट कट झालेले आहेत. हे पाठीमागलचा आहे आणि हा जो आहे तो आपला हा आहे पुढच्या साईडचा. हे आपण इथे साईडला ठेवून देणार आहेत. आणि हे जे पाठीमागलचा आहे याला आपल्याला उंची आपल्याला 15 पाहिजे, तर आपण पुढच्या पार्टसाठी घेतलेली होती 15.5, तर 15 वर इथे मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5. त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे, पूर्ण गळ्याची उंची 10 घ्यायची आहे. तिथूनही आपल्याला 2.5 वर मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे बॉक्स तयार करायचा आहे. आणि इथे एक्स्ट्रा जे आहे हे पण आपण एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहे. आता आपण इथे बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की आपण शिलाई ऍड केलेली आहे का नाही. तर आपला छातीचा चौथा भाग किती आलेला आहे 10.5. इथं किती आलेला आहे आपला 10. तर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई ऍड केलेली आहे का नाही फिटिंग साठी, तर ते तुम्हाला इथं दाखवत आहे. पाहू शकता इथे आपण हे 2 इंच मार्जिंग साठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे आपला हे कटोरी ब्लाउज पाठीचा भाग पूर्ण तयार. उंची किती घेतलेले आहे आपण 14 + 1 = 15. तसंच आपल्याला पाठीमागलचा टक्स घ्यायचा आहे 5. आडवा घेतलेला आहे आपण 5 आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5. या साईडने घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच, या साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच. उभा टक्स किती घेतलेला आहे आपण 4.5. आडवा टक्स घेतलेला आहे 5 इंच. पाठीमागलचा गळा घेतलेला आहे आपण 10 इंच. शोल्डर 3 इंच. मोंढा अशा पद्धतीने हे सर्व मार्किंग करून घेतलेला आहे. साईजचा आकार जो आहे तो टाकायचा आहे. म्हणजे साईज कोणती आहे तुमची ते टाकायचं आहे. आपल्याला इथं 42 साईजचा आहे, तर आपण इथे 42 टाकून घेतलेला आहे. आता हे आणि हे दोन्ही पार्ट मी व्यवस्थित असे कट करणार आहे. कट केल्याच्या नंतर आपल्याला बाहीची कटिंग आणि कटोरी जी आहे छोटी ती आपल्याला व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे. आता हे पूर्ण मी कट करून घेत आहे. एक्स्ट्राचे जे भाग आहे ती हे पहा, अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे. हे साईडला ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला कटोरी जी आहे ती वाढून घ्यायची आहे. अगोदर आपण कटोरी वाढून घेणार आहेत. आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. सरळ जो भाग आहे त्या साईडने आपल्याला क्रॉस मध्ये कटोरी ठेवायची आहे. या पद्धतीने आपण क्रॉस मध्ये कटोरी ठेवलेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला हे किती आहे आपली तयार कटोरी हे पहा आहे असे आपण ठेवायचे आहे. आपल्याला वरच्या साईडने इथं सोडलेलं आहे आपण 1/2 इंच अंतर. आणि आपल्याला ही आहे अशी कटोरी जी आहे ती हे पहा आखून घेतलेली आहे. इथं आपलं हे 1.5 इंच असेल, तर आपल्याला हे तयार कटोरी किती आहे 6.25. तर 6.25चा आपल्याला मध्य काढायचा आहे. 3 आणि 1 रेषा. तिथून पुढे आपल्याला इथल्या साईडने ही 1.5 इंच घ्यायचं आहे. ही मध्य जी केलेला आहे आपण तिथूनही आपल्याला 1.5 इंच खालच्या साईडने घ्यायचा आहे. हा आपला 1.5 इंच इथं आहे. आता इथून आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. इथल्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं वर गळ्याची जी बाजू आहे तिथे 5 वर पॉइंट करायचा आहे. आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी कपडा जो आपल्याला कटोरीसाठी लागत असतो तो आपल्याला
याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे। पाहू शकतात इथे आपण हे जॉईन केलेलं आहे। हे पहा, आता हा पॉइंट आणि ही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तसंच आपल्याला हाही पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचा आहे। हे पहा, त्यानंतर इथे टक्स साठी आपल्याला 1.5 इंच लागणार आहे। इथल्या साइडने टक्स साठी आपल्याला 1.5 इंच लागणार आहे आणि उभा टक्स जो आहे तो लागणार आहे आपल्याला 3.25। अशा रीतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे, पाहू शकता। त्यानंतर आपल्याला इथं किती पाहिजे, 3 आणि 1 रेषा। तयार कटोरीसाठी इकडच्या साइडने ही 3 आणि 1 रेषा पाहिजे। मग आपल्याला इथं एक्स्ट्रा जर झालेलं असेल तुमचं तर तुम्हाला अर्धा इंच या साइडने, अर्धा इंच या साइडने घ्यायचं आहे। इथं एक्स्ट्रा थोडंसं झालेलं आहे, अगदी 2 पॉइंट, अगदी 1-2 पॉइंट जरी जास्त झालं ना तो तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला आकार जो आहे तो अगदी परफेक्ट आला पाहिजे। कटोरी ब्लाउज मध्ये मेन जे आहे ना तर तुमचं कटोरीवरच अवलंबून आहे, तुम्हाला कटोरी अगदी परफेक्ट पाहिजे। अशा रीतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे। 42 साइजची कटोरी आहे, तर या पद्धतीने पूर्ण आखून घेतलेला आहे। आता हे कट करायचं आहे, तर पाहू शकता। आता आपण हे साइड पीसला ठेवून घेणार आहेत। एक्स्ट्रा आपल्याला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे, तर इथं पाहू शकतात खालच्या साइडने अर्धा इंच आहे। मग आपल्याला इथं गळ्याच्या साइडने तुम्हाला गळ्याचा आकार डीप नेक मध्ये पाहिजे असेल तर आपण इथं अशा पद्धतीने एक्स्ट्राचा हा भाग जो आहे तो कट करून टाकणार आहे। हे पहा, अशा रीतीने आपण हे कट केलेलं आहे। आता हे आपण बाही कटिंग राहिलेले आहे, आता आपण बाही कटिंग करून घेणार आहेत। आपण बाहीची लांबी किती घेतलेली आहे, तयार 6। इकडच्या साइडने आपण दंड टाकणार आहेत, या साइडने मोंडा टाकणार आहेत। 6 प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे। अस्तरच्या ब्लाउज साठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे। तयार जितके आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचा आहे अस्तरच्या ब्लाउज साठी। आणि साधा ब्लाउज पीस असेल तर तुम्हाला तिथे घ्यायचा आहे 1.5 इंच। टोटल आपण 11ची घडी घेणार आहेत। तसंच आपल्याला इथंही घ्यायचं आहे 7। त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे। त्यानंतर 11चा मध्य करायचा आहे आपल्याला। 5.5 वर मार्किंग केलेले आहे। तर आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आपण इथं कॅफाईट घेतलेले आहे 2.25। त्यानंतर इथंही घ्यायचे आहे आपल्याला 2.25 ची मार्किंग करून। कॅफाईट किती घेतलेले आहे आपण, 6 इंच बाही असेल तर कॅफाईट घेतलेले आहे आपण 2.25 ची। तिथून आपल्याला वर घ्यायचं आहे 2 इंच शिलाईसाठी। हे जी कॅफाईट आहे याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत, 1-1 इंचाचे 3 भाग करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला दंड घ्यायचा आहे। इथं आपण किती घेतलेला आहे दंड, 6 घेतलेला आहे। तर तुमचा दंड फिटिंग जी आहे ती 7 पण असू शकते, मग आपण इथं 7 टाकून घेऊया, कारण तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये तुम्ही, त्यासाठी आपण 7 घेतलेला आहे। त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग साठी घेतलेला आहे। आणि आपल्याला हा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे। हा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे, पाहू शकतात इथे। त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा जो आकार आहे तो अशा रीतीने दिलेला आहे। आता इथं आपण बाही लांबी किती घेतलेली आहे, आपण 6 + 1 बरोबर 7 घेतलेले आहे। पूर्ण बाही घडी किती घेतलेले आहे आपण, 10.5 + अर्धा इंच बरोबर 11। दंड घेतलेला आहे आपण 7 + 2 बरोबर 9। इथं 2 इंच मार्जिंग साठी। इथं कॅफाईट घेतलेले आहे आपण 2.25 म्हणजे 2.75। अशा रीतीने हे सर्व मापे जे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे कट करायचे आहेत।
आता हे व्यवस्थित असं कट करून घेत आहे मी। अगोदर पाठीमागलचा पार्ट, त्यानंतर आपल्याला ओपन करायचे आहे भाई आणि पुढचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण 42 साईजची पूर्ण पेपर कटिंग पाहिलेले आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हीही तुमचा ब्लाउज 42 साईजचा असेल तर परफेक्ट कटिंग सांगितलेले आहे। फक्त तुम्हाला तुमच्या ब्लाउजची उंची वगैरे चेक करून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा। काही ब्लाउज बद्दलची प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आलेले असेल तरी पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।